ब्लाऊज बिऊज तू पण छान दिसते. अशी बायको कुठे बघितलीच तर चांगलं प्रमोशन करेल, स्वस्तात मस्त. स्वस्तात मस्त करेल. जो दिखता है वो बिकता है. अगर मैं चुप रहूंगी तो कैसे आप लोग को पता चलेगा. ट्रॅव्हल सोप त्याच्यामध्ये छोटे 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 भाडं आपलंच आहे की आणि आपलं. जमा करा. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग मंडळी. आज डब्याला आरूला काय द्यायचं तर आईनं म्हटलं शिरा देते. शिरा बनवते मी. ही क्वालिटी थोडीशी कदाचित कमी असेल कारण की मी माझा दुसरा जो फोन आहे त्याने शूट करते. माझा मेन फोन ज्याने मी ब्लॉगिंग करते तो पार चक्कर यायला टेकलाय. त्याची बॅटरी उतरली तर चार्जिंगला लावलं जरा. तुमची जी बोलण्याचं नाना तिथं रवा कर आपला माझा. चला पहिलं बनवून घेते एक मार्गी. माय ब्रेकफास्ट आज आहे सगळं ऑरेंज दिसतंय. ऑरेंज आणि पपया. ऑफिसला जाता जाता म्हटलं स्टुडिओला एक फेरी मारूया कारण की हे नवीन केलं आहे कोबा दिसतं तिथे टाकी बिकी. आणि काल दरवाजाला थोडंसं पॉलिश केलं आहे. पूर्ण नाही झाली प्रोसिजर पण थोडंसं केलं तर म्हटलं जाताना बघून जाते. माझी पोरगी बघा त्याला पूर्ण कवर करून आणते मी कारण धूळ ऊन सगळंच असतं ना. ओके अजून व्हायचं आहे. मशीननी काहीतरी पॉलिश करतात ते बाकी आहे. नॉर्मल पॉलिश झालं आहे. चांगलं वाटतंय. शोन्य म्हणजे शोन्य. इकडे नॉर्मल पाय कोणचे तरी उठलेत आणि बाकी आपले राखणदार. त्याला पाणी काढून परत भरायला पाहिजे. ठीक आहे चल ये. आपण कसं पॅक होऊन येतो बाबू दाखव. इकडे बघ फुल पॅक. हा बेल्ट आहे ना सेफ्टी बेल्ट आहे हा. आम्ही असा लावते माझ्या म्हणजे टेन्शन नाही. म्हणजे मला चारीकडून पूर्ण मला ओढणीने बांधल्यासारखं असतं. हे समोरून त्याचा बेल्ट असा आहे बघा असा. ओके आणि तो बेल्ट त्यांनी खांद्यातून पण घातलेला आहे. सो बेबी सेफ्टी बेल्ट आहे. स्कूटीवर राईड करण्यासाठी बरा पडतो. हे पण उन्हापासून ती टोपी सेपरेट घातली की ती उडते वाऱ्याने. मग त्याच्यापेक्षा हे बरं पडतं. हे थोडंसं मानबिन पण झाकली जाते आणि टोपीचं पण काम होतं. इथे बांधता येतं पाठीमागे. सो हा आमचा हबीबी आहे. आम्ही आता घरी गेलो की आम्हाला सगळे बोलणार हबीबी आले हबीबी आले. देवाजवळ दिवा लावूया. माझ्या घरी हे सिंहासन होतं हे बघा हे. तर मग मी ते इथे आणलं आणि मग स्वामींची मूर्ती ह्याच्यावर विराजमान केली. पहिले नुसती खाली ठेवली होती ना पण मग नंतर मला हे सापडलं की हे आपल्याकडे आहे तर म्हटलं ह्याच्यावर स्वामींना बसवूया. पण छान वाटतंय ना मला म्हणजे छान वाटतं म्हणून तुम्हाला दाखवलं. हे प्रॉडक्ट्स आले आहेत ते आपल्याला प्रमोट करायचे आहेत. हे पण शूट करायचं आहे हे सगळं. आज 2 साड्यांचं शूट आहे. ऋषाला ताईची आमच्या तिच्याकडून घेतलेली साडी आणि एक अजून एक ताई आहेत त्यांच्याकडची साडी. अशा 2 साड्यांचं आज प्रमोशनल शूट आहे. बघूया कसं करता येतं आहे. या पोराला शाळेत पण सोडायचं आहे. वाजलेत 9:30. मला असं वाटतं की मी रेडी होऊन घेते. जेवढे शॉर्ट्स पटकट उरकता येतील तेवढं उरकते किंवा मग सकाळी आल्या आल्या जी थोडीशी माझ्या डोक्यातली लावा असते ती करते. म्हणजे मग मी जरी बाहेर गेले काही कामासाठी तर मी टीमला सांगू शकते काय करायचं आहे काय नाही. आमचा तो फॅन जो आहे ना तो पहिला इथून रेग्युलेटरवरून बारीक करावा लागतो आणि मग त्याचं स्पीड वाढवावं लागतो. जो वाढलेला स्पीड आहे इथून आणि डायरेक्ट बटन ऑन केलं तर ढंग 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 आवाज येतो. त्यामुळे अशी ट्रिक करायला लागते आम्हाला. ए बाबडी नवीन आहे ते माऊस ठेव. लिहायचं काय ते लिहायचं नाही आहे. हे लिहायचं नाही आहे. तुला लिहायला काय तुझ्याकडे बुक्स कमी आहेत का. ते इथेच लिह इथंच. पण ॲक्च्युली नाही ते कामाचं आहे मम्माच्या कामाचं आहे ते सोनू. आणि ते आपलं नाही आहे ते मामाचं आहे. हे आपलं नाही आहे. माझं नाहीच आहे असं. हे मामाचं आहे. त्या माझ्याकडे जो माऊस होता ना तो खराब झाला. त्यातलं आतलं सगळं गंजलं सेल वगैरे काय 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 काय
मग हे नवीन एक मागवला, पण चांगला आहे बहुतेक. 500 रुपयाचा ब्लिंकिट केला होता. हो अय्या माझा. आणि तू लॅपटॉपवर करू नकोस, माझा नाही रे तो मामाचाच आहे. मामाला काम करण्यासाठी मी ऑर्डर केला, माझा नाही आहे तो. तू लॅपटॉपवर लिहू नकोस, कामाची गोष्ट आहे ती आपल्या. तुला काय कमी आहेत का वह्या? एवढ्या वह्या रासभर आणल्या, तिथे पण लिहायचं नाही भिंतीवर. खटकाऊ आपल्या तिकडे लिही. घरी घरच्या भिंती खराब केल्या असत्या बास आहे. इथे मम्माचं शूट असतं, इथे काय करू नको खराब चाळे. बघितलं आता काय, तुला काठीच काढायला पाहिजे. थांब जाते पण आणि बोलवते, काहीतरी खाय नाश्ता कर जा. चल हे सगळं परत बोल. नाही ते आल्या तारीफ करत होती. खरंच चांगली दिसते साडी, खूप मस्त. थँक्यू. मी तेच बोलली की एकदम कमालच दिसते. मी इंटर केल्यापासून त्यांनाच बघते. ही साडी छान आहे, कारण मटेरियल एकदम सॉफ्ट आहे हा. ना, छान बसले. थँक्यू. ही साडी ऋषुताईकडून घेतलेली आहे आणि त्याचंच आता आपल्याला प्रमोशनल शूट करायचं आहे. तर आमची काकी जी आहे, म्हणजे ऋषुताईची आई, माझी सख्खी काकी दुकानवाली आमची, तर तिला जरा घेतो ब्लॉगमध्ये. तिला मी त्या दिवशीच विचारलेलं, म्हटलं ताईच्या साडीचं शूट असेल तेव्हा तू बोलशील ना स्क्रिप्टमध्ये? हो बोलीन. आता बघूया, आपली स्क्रिप्ट तर आपण घेऊन चाललोय आणि आपला व्हिडिओग्राफर घेऊन चाललोय. तो आपला एडिटर आहे, पण आज आपला व्हिडिओग्राफर नाही आलेला, त्याच्यामुळे सन्मेशला घेऊन चाललोय. तर चला शूट करूया. कशी दिसते काकी? मस्त, छानच वाटतं. ब्लाऊज बिऊज तू पण छान दिसते. काकीसोबत आमचं शूट झालेलं आहे. बरेच रिटेक घेतले आम्ही, कारण हा रोड आहे ना, गाड्या बिड्या पण जात आहेत. पण छान झालं, म्हणजे एडिट झाल्यावर अजून उठून दिसेल ते. हे घे पकड. आता आम्हाला जरा साडीचे क्लोजअप शॉट्स घ्यायचे आहेत फुल. चला आता आरूला स्कूलला सोडायला चालले. ही दुसरी साडी आहे, याचं दुसरं शूट. मम्मी कशी दिसते साडी? मस्त, छान दिसते. पब्लिकला सांग, माझ्या पोरीला द्या तुम्ही तुमच्या बिझनेसचं प्रमोशन करायला, ती चांगलं करून देईल. सांग जरा. ओके चालेल. माझ्या मुलीला तुम्ही प्रमोशनसाठी वस्तू द्या, ती नक्की तुमचं चांगलं प्रमोशन करेल. स्वस्तात मस्त, स्वस्तात मस्त करेल. तशीच ही साडी आलेली आहे, सुंदर साडी आहे. रंग बघा, रंग माझ्या चॉईसचा आहे. ऋषाल त्यांनी जी साडी दिली होती ना, ती तिने कधी दिली होती? ज्या दिवशी आपला व्हिडिओ अपलोड झाला की आपण प्रमोशन करतोय, त्याच्या इमिडिएटली 2-3 दिवस नंतर तिने ती साडी पाठवली होती आणि मग ती पहिली शूट झाली. आणि ह्या ज्या ताई आहेत त्यांचा माझ्याशी फोन कॉल खूप आधी झाला होता, आपला व्हिडिओ पब्लिश व्हायच्याही आधी. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आपली अशी सर्व्हिस आपण चालू करतोय. पण त्यांनी साडी बरीच नंतर पाठवली. या दोन्ही साड्यांचा आत्ता शूट आहे, कारण की त्या दोघींचाही असं म्हणणं होतं की मीच ती साडी वेअर केलेली हवी आहे. त्याच्यामुळे मग ब्लाऊज वगैरे शिवायला वेळ झाला. त्याचं ब्लाऊज पण असं शिवलं. चला आता शूट. छान वाटते ही साडी, रंग सुंदर. तुम्ही सुद्धा साड्या विकताय, ज्वेलरी विकताय, हेअर क्लिप विकताय, मसाले विकताय, काहीही विकत असाल, तुम्ही क्लासेस जरी घेत असाल तरी सुद्धा आम्ही तुमचं प्रमोशन करतोय. फक्त आपली अट एवढीच आहे की तुमचं फिजिकल प्रॉडक्ट असू दे, डिजिटल प्रॉडक्ट असू दे, पूर्ण महाराष्ट्रभर त्याची डिलिव्हरी झाली पाहिजे. आता तुम्ही डिजिटल प्रॉडक्टची डिलिव्हरी कुठेही होऊ शकते, भारतात काय अमेरिकेत पण तुम्ही सहज कराल. पण फिजिकल प्रॉडक्ट कुरिअर सर्व्हिसने लोकांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. असं जर असेल तर आपण करतोय. आणि स्वस्तात फक्त 3,000 रुपये. आणि तुम्हाला मिळणाऱ्या ऑर्डर्स किती असतील, एवढ्या लोकांपर्यंत जर आम्ही तुमचा व्हिडिओ पोहोचवतोय तर तुम्हाला मिळणाऱ्या ऑर्डर्स किती असतील? फक्त 3,000. किंवा मग आपली जी कॉम्बो ऑफर आहे 6,000ची, जी सगळेजण पसंत करतायत, ती घेऊन तुम्ही प्रमोशन करताय. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एवढे व्ह्यूज आम्ही तुम्हाला मिळवून देतो आहे आणि सगळं आम्ही करतो आहे. स्क्रिप्टिंग, एडिटिंगपासून मॉडेल प्रोव्हाइड करणं, एवढे व्ह्यूज देणं सगळं आम्हीच करतो आहे एवढ्याच दरामध्ये. तुम्ही विचारा कुठल्याही इन्फ्लुएन्सरला, मला नाही वाटत की एवढे तुम्हाला खूप जणं भेटतील की जे इतक्या कमीत करतायत. पण आम्ही करतो आहे. त्या संधीचा फायदा तुम्ही घ्या, लवकरात लवकर घ्या. विचार करा तुम्ही फक्त की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कितीचे करताय आणि एवढे व्ह्यूज मिळाल्यानंतर तुम्हाला कितीचे रिटर्न्स मिळणार आहेत. आम्ही लवकरच तुमच्यासमोर असा डेटा प्रेझेंट करू विथ प्रूफ की ज्याच्याने तुमचा विश्वास बसून जाईल की तुम्ही इन्व्हेस्टमेंट मार्केटिंगमध्ये आमच्यासोबत जी करताय ना ती कमी आहे, पण त्याच्यातून मिळणारे रिटर्न्स डेफिनेटली जास्त आहेत. इतक्या लोकांना तुमच्या ब्रँडबद्दल कळतं आहे की अशी कोणीतरी व्यक्ती साडी विकते का, बांगड्या विकते का, मसाले विकते, असा काहीतरी पदार्थ विकते का, क्लासेस घेते. अदरवाईज कोणाला नाही कळत शक्यतो.
म्हणजे तुमचं जे सर्कल आहे ते कदाचित तेवढंच असू शकतं, पण तुम्ही आमच्याकडून प्रमोशन करून घेतल्यामुळे आमचा जो आत्तापर्यंतचा ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवतोय स्वस्तामध्ये आणि मस्तामध्ये. त्यामुळे डेफिनेटली या संधीचा फायदा आहे. चला आपण शूट करूया. ही साडी कशी आहे? ही साडी ज्या दिवशी आली त्याच दिवशी मला आवडली होती खूप. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ती खरंच खूप छान आहे. ज्या दिवशी आली ना त्याच दिवशी ती बोलत होती, मॅडम त्यांना विचारा ना किती या साडीची किंमत आहे, म्हणून मला पण एक घ्यायची आहे. खरंच सुंदर साड्या आहेत आणि त्यांनी कलेक्शन पण म्हणजे खूप सारे रंग आहेत कलर त्याच्यामध्ये आणि भरपूर खूप होते. छान छान. म्हणजे बघितले रंग तर वाटतं की ही घेऊ की ती घेऊ. एक टायमाला 2 पण घेऊ शकता तुम्ही जर एक घ्यायचा विचार करत सुंदर असाल तर. होत्या, सुंदर. ऍक्च्युली खूप खूप पॅटर्न म्हणजे खूप छान कलर आहे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये. सुंदर होते. त्यातल्या त्यात हा मी निवडलाय कारण माझ्याकडे असा कॉम्बिनेशन नव्हतं. अहो ड्रायव्हर तुम्ही आलात का? ड्रायव्हर. आम्ही सांगितलेली गोष्टी घेऊन. हो ड्रायव्हर. धन्यवाद. जरा असेच तिथे ठेवा आतमध्ये. इथे ना त्याचे इथे द्यायचे. अजून एक पिशवी आहे आतमध्ये. फक्त काय माहितीये का हा त्यांना हे करा काय करू? 2 दिवसात हवेत 2-3 दिवसामध्ये काय करा परत आम्हाला. काय ठेव इथे ठेव, मी नेते आतमध्ये नंतर. इस्त्रीचे कपडे आहेत ते. आमच्या काकांचं इस्त्रीचा दुकान आहे, त्याच्यामुळे मग आम्ही इथून इस्त्री करून घेतो. ते इस्त्रीचे कपडे आले, मी विसरले आणायला म्हणून आहोंना बोलले तुम्ही घेऊन या येताना. काय का चुलीवर बसलेलीस म्हणजे म्हणजे समोर ग काहीही. चुलीवर कशाला, चुली समोर बसलेली. बरं ते सोड, मी हिची साडी कशी दिसते? चांगली मस्त आहे. चांगली आहे ग. चांगलीच आहे रे. मग चांगलं 2 शब्द बायकोला बोल. सुंदर दिसते माझी बायको, असं काहीतरी बोल. चांगली दिसते. आता- हे बापरे, अशी Sorry. अशी बायको कुठे बघितलीस? ओके, आता हे पण सांग की तुमचा व्यवसाय असेल तर आमच्या बायकोकडून प्रमोशन करून प्रमोशन करून घ्या. हा. तुमचा कुठलाही व्यवसाय असेल तर आमच्या बायकोकडून तुमचे प्रमोशन करून घ्या. चांगलं करते मी प्रमोशन ती चांगलं प्रमोशन कर. आणि अगदी कमी दरामध्ये. अगदी कमी दरामध्ये वदवून घेते. ते कसं घोळ काय ते रेड्यावर वदवून घेते. कसं आहे ना, आपला व्यवसाय आपणच सांगायचा असतो. जो दिखता है वो बिकता है. अगर मैं चुप रहूंगी तो कैसे आप लोग को पता चलेगा कि मैं बहुत अच्छे से बहुत कम दाम में आपके प्रोडक्ट को इतने लोगों तक पहुंचा रही हूँ. बोलूंगी तो आपको पता चलेगा ना, इसलिए बोल रही हूँ. म्हणून तुम्ही पण तुमचा व्यवसाय आमच्या मार्फत खूप लोकांपर्यंत पोहोचवू शकता अगदी कमी दरामध्ये चला आणि भेटूया. चांगल्या पद्धतीने. धन्यवाद. तुम्ही आमचं ते हे आणलं की नाही? विसरलंस? ना आणलंय गाडीत आहे. हां देतो. तेच. डिजिटेकचा बॅकग्राऊंड काय बोलतात, बॅकड्रॉप स्टँड ऑर्डर केलं आहे. तो जाम जड आहे आणि एवढं मी आणू शकले नसते 2 व्हीलरवर, म्हणून याला म्हटलं तू पोचव. ऊन मारतंय, झळा. पेवर्स ब्लॉक्स आहेत ना इथे. मंडळ आभारी आहे. असेच आत ठेवा कारण ते जड आहे. ठेव ना. असं डोक्यावर नेलं असतं. नाही दिस इज टू हेवी. बॅकड्रॉप स्टँड जो असतो ना, पाऊस आला आणि आपल्याला शूट करायचं असेल आणि आपण पावसात नाही करू शकलो तर घरात जरा चांगलं दिसायला पाहिजे ना बॅकग्राऊंड. आणि अरुणने सगळीकडे रेघोट्या मारून ठेवल्या, त्याच्यामुळे तो बॅकड्रॉप स्टँड ऑर्डर केला आणि काय केलं आणि मग आपण शूट करू शकतो. आता समजा पाऊस आला, दुष्काळ पाऊस नाही सांगितलं आला. यंदा, पण यावर्षी समजा पाऊस कॅन्सल आहे. आला. तुम्ही कसे दांड्या मारतात तसं पावसाने दांड्या मारले. कोण दांड्या मारतं? अशी लोक करतात ना, जात नाही स्कूलमध्ये, जॉबवर, कुठे जात नाही असं. आणि तू नाही दांड्या मारत? लोकांना कशाला बोलायचं? मी तसंच प्रोफेशन निवडलं की तुला दांड्या मारता याव्यात. हा मला नाही जायचं तर नाही जायचं. म्हणून आम्ही बिझनेस चूज केला की आम्ही आमच्या मर्जीने सुट्टे घेऊ शकतो. काय नाही तर नाही. मी येत नसतो. ठीक आहे, तुम्ही आमचं सामान पोहोचवलं त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. भाडं आपलंच आहे की भाडं आपलं. भाडं जमा करायला सांगा काय. असू दे की देईन. माझं चांगलं चाललं तर मी तुला देईन. भाडं देशील लिहून ठेव. हां, मी यांची मदत करेन, यांनी माझी मदत केली पाहिजे, मग मी तुझी मदत करेन. ओके चल बाय. बाय. स्कूलमधून त्याला पिक केलं. एक पार्सल आलेलं आपलं प्रमोशनसाठी, ते घेतलं आणि मग साहेबांना जायचं होतं आनंदला. त्याला म्हटलं तिकडे नाही जायचं आज आपण, तुला मी आईस्क्रीम घेऊन देते. तुला आईस्क्रीम असू दे. बापरे जामच गरमा करते, खाऊ दे आईस्क्रीम. रोज नाही पण ठीक आहे, अधूनमधून ठीक आहे. मलाच असं वाटत होतं का मीच घ्यावं, पण मी जेमतेम कंट्रोल केला का बाबा नको आपलं डाएट चालू आहे. कसं खाते मी अगदीच, म्हणजे आणलं आहे सगळ्यांसाठी घरी तर मी काय असं टाळते किंवा मी गोड खात नाही असं नाही. आत्ता मी घेऊ शकत होते पण नको, टाळलं. चला जाऊया घरी.
जे पार्सल मी घेऊन आली आहे ते आता आम्ही फोडून बघतोय. त्याच्यात मला वाटतं सोप्स आहेत ना हे, हा सोप्स येणार होते. आणि आयुर्वेदिक हा. सोप्स आहेत. हा म्हणजे हर्बलवालेच आहेत ते. ओके, रोज. ओके, हे किड्ससाठी आहे. अरे क्यूट. हे डिटॅनसाठी आहे काहीतरी. ओके, डिटॅन. हा असा डिझायनर आहे. अरे ते डिझायनर ते सोप, customize डिझायनर सोप, करतो. कस्टमाइज. राईट राईट. हे मिल्क सॅफ्रॉन. मिल्क सॅफ्रॉन. हा नीमवाला आहे. ओके चंदन. ओके. आणि हे बघा ट्रॅव्हल सोप. Cute त्याच्यामध्ये छोटे 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 सोप्स आहेत. क्यूट आहेत. ॲक्च्युली गंमत अशी झाली की आम्ही हे पॅकेट ऑलरेडी फोडून बघितलं होतं ऑलरेडी, आणि ती जी फर्स्ट रिॲक्शन होती ना ती एकदम टॉप क्लास होती, जेन्युइन होती, आणि सगळ्यांनी हातात घेऊन बघितले होते. पण अनफॉर्च्युनेटली ती शूट नाही झाली, कारण की मी पण बघतच बसले ना किती सुंदर सुंदर काय काय आलं आहे म्हणून. तर ती जेन्युइन रिॲक्शन शूट नाही होऊ शकली. पण मी ह्यांना म्हटलं की परत आपण शूट करूया, बघूया की कसं काय काय आहे. पण सगळ्यांना आवडले प्रॉडक्ट्स हे आहेत ते. तर लवकरच हा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि असंच जर तुम्ही सुद्धा काही विकताय तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही चांगल्या रेट्समध्ये, कमी रेट्समध्ये तुमचं चांगलं प्रमोशन करून देतोय. मार्केटिंग केल्याशिवाय लोकांना कळणार नाही की तुमची अशी सर्विस आहे. त्याच्यामुळे मार्केटिंग करणं, त्याच्यात इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आपण करतो. मी इन्फ्लुएन्सर स्वतःला समजत नाही, मी कॉन्टेंट क्रिएटरच आहे. इन्फ्लुएन्स करण्याजोगं मी अजून काही केलेलं नाही आहे. पण जे काही व्ह्यूज आत्तापर्यंत मी कमवलेले आहेत तसेच व्ह्यू त्या सगळ्या लोकांपर्यंत तुमचा प्रॉडक्ट आम्ही पोहोचवतो आहे. तुम्ही विचारू शकता इतर ठिकाणी किती घेतात इन्फ्लुएन्सर्स. भरपूर घेतात. त्या मनाने आम्ही काहीच घेत नाही आहोत. 6,000मध्ये आमच्या 3ही प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला प्रमोशन करून मिळतं. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. 6,000 एवढे हजारो लाखो व्ह्यूज तुम्हाला कोण देत आहे मला तुम्ही सांगाच. आणि आम्ही काय तुम्ही बनवलेला व्हिडिओ आम्ही अपलोड केला असं नाही होत आहे ना. आम्ही प्रॉपर स्क्रॅचपासून व्हिडिओ बनवतो आहे. तुमचे प्रॉडक्टची पॅकेजिंग कशी आहे ते दाखवतो, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळ्यांसोबत शेअर करतो, स्क्रिप्ट बनवतो, मॉडेलसोबत शूट करतो, एडिट आम्हीच करतो आहे, त्याला हे एनहान्स पण आम्हीच करतो आहे, AI वापरून छान छान व्हिडिओ आम्हीच बनवतो आहे, अपलोडही आम्ही करतो आहे. आमच्या चॅनलवरती एवढे व्ह्यूज तुमच्या प्रॉडक्टला आणून देतो आहे. फक्त 6,000मध्ये 3ही प्लॅटफॉर्मवर आम्ही करतो आहे. तुम्ही सांगा मला दुसरा कुठला क्रिएटर आहे जो असं करतो आहे, ज्यांचे एवढे फॉलोईंग्स आहेत आणि ते असं करत आहेत. तर तुम्ही सांगा. असतील 1-2, मी नाही म्हणत नाही, पण किती आहेत? आणि मग तुम्हाला फक्त त्या 2च लोकांकडून प्रमोशन करून घ्यायचं आहे का? तुम्हाला कधी ना कधी आमच्यापर्यंत पोहोचावंच लागेल. आत्ता जेव्हा आपले रेट्स कमी आहेत तेव्हाच पोहोचा, एवढंच सांगायचं आहे.